पद्मश्री राजेंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. दिनेश पाटील जो खेळाडूंना 6 चेंडूंमध्ये 18 धावा बनवल्यात, तर सामनावीराचा किताब दिला जातोय. दिनेश पाटील आपल्यासोबत जोडले जातील. थोडासा मानसिक दबाव होता. पहिल्यांदा मी बोलेन की मी जे आता या प्लॅटफॉर्मवर आहे ते आमच्या कॅप्टन मुले आहेत, कारण की ते आमच्यातून म्हणजे खूप ॲक्सिडेंट होऊन खूप म्हणजे दुःखद निधन झालं आणि आज 12 नंतर त्याचं वर्ष श्राद्ध पण आहे. कारण की आज खूप खूप वाईट वाटते, कारण की आमचा जो कॅप्टन होता अक्षरशः आम्हाला सोडून गेलाय आणि त्याच्यासाठी तरी ही एक तरी मॅच त्याच्या नावाने म्हणजे जिंकून दाखवायची होती, ते आम्ही सगळ्या पोरांनी करून दाखवलं. खर तर आपल्या कॅप्टनच्या नावासाठी डेडिकेट मॅच आपल्याला पाहायला मिळते. 100% थँक्यू विपुल. तर नक्कीच शरद कोळी यांची उणीव नक्कीच भासते अजूनही ट्रॉम्बे संघाला. कोण विसरेल हे नाव. मुंबई टेनिस क्रिकेट इतिहासातील एक अग्रगण्य नाव म्हणून त्यांचा पुढाकार या संघाला घडवण्यामध्ये मात्र फार मोठा हातभार लाभलाय आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र संघाला खेळावं लागतं. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा ट्रॉम्बे संघ जिंकतो प्रत्येक खेळाडू भाऊक होताना आम्ही पाहिलंय आणि भाऊक क्षण आहेत. आपल्या कुठेतरी सहकार्याला मात्र कमावल्याची खंत आहे आणि ती मात्र बोलून दाखवली. तर अभिनंदन. ट्रॉम्बे संघ श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा प्रवास पत्र या स्पर्धेमधला संपलाय, परंतु यंदाच्या हंगामामध्ये फार दर्जेदार खेळ त्यांनी साकारलाय. पुढच्या स्पर्धांसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि वळूया या मॅचकडे. तर टॉस जिंकलाय समिधा 11 नागाव संघाने आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले अर्जुनन गोल्डी पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. हा संघ मात्र सज्ज झालाय. तकदीर पाटील आणि शुभम पाटील अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते समिता 11 नागाव टीम कडून शुभम इंगळे. पहिलं सत्र मात्र गाजवलं होतं केडीएच वागिलोडा संघानं. यस मॅच स्टार्ट. पहिलं षटक घेऊन शुभम तयार. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकला होता, सन्मान दिलाय. सिंगल रन मात्र पहिल्यांदा अकाउंट ओपन केलंय आणि एका धावेनं मात्र धावसंख्येला मात्र सुरुवात झाली. यंदाचा हंगाम याही टीमनं मात्र गाजवलाय. अर्जुन अँड गोल्ड 11 पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. अगदी पाहायला गेलं तर वायगडीच्या स्पर्धा मोठ्या असतील, ठाण्यामध्ये जाऊन भिवंडीमध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाचा दबदबा, आपल्या उलवेनवडचं नाव मात्र रोशन केलं या संघानं. लाजवाब परफॉर्मन्स मात्र केलाय. तेजस पात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ प्रत्येक ठिकाणी लढताना आपण पाहिलाय. प्रत्येक खेळाडू घडवण्याचं काम केलं. यंगस्टरना मात्र बऱ्याच वेळा संधी देत, प्राधान्य देत मात्र संघाला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम मात्र सातत्यानं करत आले. गोलंदाज सज्ज शुभम. शुभमचा हा बॉल लो फुल टॉस होता. बॉल मात्र ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला मात्र अडवला जातोय. तकदीर पाटीलनं सुद्धा खातं उघडलंय ते या सिंगल रननं. मागचा सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळाला. प्रत्येक मॅच मी तर म्हणेन या स्पर्धेमधील नक्कीच रंगत वाढवणारी ठरले. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग अजूनही घड्याळामध्ये जवळजवळ 1.25 वाजून सुद्धा गेले, परंतु अजूनही या मैदानावर मात्र खेळून राहिलेत. कारण या स्पर्धेवर असणारं प्रेम, मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठानवर असणारं प्रेम. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न
तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यूज केलं होतं बामणडोंगरी संघानं. शुभम पाटील चांगला यंगस्टर, या टीम मध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स राहिला यंदाच्या हंगामामध्ये, परंतु तो झटपट बाद झाला. आणि आता मात्र इनॅट नंबर 3 कल्पेश ठाकूर, टवकरी हाताचा आणखीन एक शैलीदार फलंदाज. सुरुवात चांगली झाली शुभम इंगळेकडून, कड सलामी बिराला मात्र झटपट बाद करण्यामध्ये यशस्वी मात्र तो राहिलाय. पॉइंट ऑन द विकेट ना कल्पेसाठी हा बॉल. बॅक टू द बॉलर्स. इथे मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाज शुभम कडून. आतापर्यंत रोखले सलामीवीरांना, कारण बामणडोंगरी संघाची सलामीवीर म्हटले अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमकपणा, परंतु इथे पहिल्या 4 बॉलवर आल्यात फक्त 2 धाबा. बॅटने खेळण्याचा प्रयत्न कम्प्लिटली बीट झालाय. कल्पेश ठाकूर यावेळेस मात्र निर्धाव घेतोय. हा दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला टर्न होणारा हा बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. ते म्हणूया आपण लेग कटर, परंतु ऑब्विसली नॅचरल ऑफ कटर. गोलंदाज सज्ज, पुढे सरसावत. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह जेव्हा पट्टा असतो वेगवान येत असतो गोलंदाजाकडे, आणि फॉलो थ्रू मध्ये पहिल्यांदा आपलं बॉडीवर असलेलं नियंत्रण ठेवावं लागतं, परंतु काय दर्जेदार झेल मात्र टिपला शुभम इंगळेनं. 2 फलंदाजांना मात्र खास करून बाद केलंय, आणि बामणडोंगरी टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 2. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. इथून मात्र गोलंदाजीसाठी समिधा 11 नागाव संघाचं मोठं नाव मंदार लव्वेकर. नुकतीच उरण प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये निर्धाव षटक, परंतु गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र मंदार लवेकरला आपण पाहत आलोय. तालुका ओपन स्पर्धा असतील, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा बरंच खेळले, आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन आपल्याकडे असलेला अनुभव मात्र पणास लाभत. आजपर्यंत मात्र रायगड असेल, मुंबई असेल, सर्वत्र जाऊन मी तर म्हणेन इथे मात्र आजपर्यंत भल्या तर मंदार लवेकर यांच्यासाठी पारितोषिक घेत आहे विकेट हॅट्रिक साठी नयनजी हवळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. उत्कृष्ट लोगो मास्टर, बेस्ट अपडेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ससई गावातील नयन हवळ यांच्याकडून हे पारितोषिक असेल. मंदार लवेकर पहिल्याच बॉलवर फार मोठा अडथळा दूर सारलाय. हो, चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 यावेळेस मात्र पाहायला गेला होता मिळाला, आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. हे आहे अनुभव, प्रचंड एक्सपिरियन्स आहे, आणि बॉल आपण पाहिला तर अगदी कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी झाला नव्हता फलंदाजाकडून. संदेश पाटील येतोय यावेळेस मात्र
व्हेरिएशन्स आहेत कमालीचे. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र पॉइंट कडे येतोय आणि त्याच वेळेला मात्र अचूक फेकी सुद्धा पाहायला मिळाली. रेफर टू द थर्ड अंपायर. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. लेजंड अंपायर हेमंत कोळी सर कंट्रोल रूम मधून हा डिसिजन देतील. आणि हा थ्रो आपण पाहतोय, थ्रो थोडासा वाईड होता परंतु कमालीचा मी म्हणेन ड्राईव्ह लगावत त्या ठिकाणी बॉल कलेक्ट केला विकेट किपरनं आणि लगेचच मात्र यष्ट्यांवर फेकलाय. आणि इथे मात्र हा महत्वपूर्ण निर्णय असेल बामणडोंगरी टीमच्या दृष्टिकोनातून. इट्स अ नॉट आउट कॉल. फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. दैव बलवत्तर मी तर म्हणेन, कारण इथे मात्र पाहायला गेलं तर बाल बचावलाय, कारण अजून सुद्धा अडचणीमध्ये आला असता. बामणडोंगरी संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे, परंतु इथून थोडस विचारपूर्वक खेळावं लागेल. फार मोठी स्पर्धा आहे. उरण तालुक्यामधील ही पहिली नाईटची स्पर्धा. याच मैदानावर ही स्पर्धा संपल्यानंतर अजून एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, बिग ट्रॉफी. यावेळेस मात्र चांगला फटका. पंधार लवेकर म्हणजे अगेन्स्ट मात्र रिव्हर्स स्वीप इथे मात्र चकवलं जात आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि हे षटक मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 11 धावा. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा. बॉल आपण पाहतोय, कळत नाहीये कोणत्या बाजूला मात्र बॉल कट होतोय आणि त्याचमुळे मी तर म्हणेन थोडंसं रात्रीमध्ये थोड्याशा अडचणी मात्र निर्माण झाल्या त्या बामणडोंगरी संघासमोर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. इथून रणजित साठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. समाधानजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. रणजित ठाकूर याच्यासाठी मात्र हे पारितोषिक आहे आणि विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाधानजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. रणजित साठी प्रत्येक षटकाराला 1000. थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय, परंतु बामणडोंगरी संघ असा आहे की कधीही बाउन्स बॅक करतो, कधीही तुम्हाला कमबॅक करताना पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे, लाजवाब कामगिरी केली दोनही गोलंदाजांनी. तर मंदार लबेकर यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये शुभ इंगळेनं जी गोलंदाजी केली, ज्या 2 विकेट्स घेतल्या त्या फार महत्वपूर्ण होत्या आणि तिथेच मी म्हणेन अजूनपर्यंत मात्र डोकं वर करू दिलं नाहीये बामणडोंगरी संघाला. तिसऱ्या षटकाला मात्र होते सुरुवात. सज्ज आहे समोर संदेश पाटील, ज्याच्या बॅट मधून मात्र एक चौकार आलाय. थोडं स्पीडअप करा समिता नागाव. पहिलाच बॉल धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 13 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या अर्जुनन गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाची. गोलंदाज सज्ज शुभम साहा. शॉट प्ले
क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. ओव्हर द विकेट हा बॉल पुढे सरसावत मात्र थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये होता, परंतु इथे मात्र बीट झालाय. काय चेंडू टाकतोय, डॉट बॉल. तेरधाव चेंडूची सांगता टप्पापर्यंत हलकासा कट झाला होता बॉल, बाहेरच्या बाजूला वळला होता. असं वाटतंय कधी कधी इनकटर येईल की काय. ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय संदेश पाटीलचा. बॉल आपण पाहिला तर अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून फलंदाजांना मात्र रीच होता येणार नाहीये बॉल पर्यंत आणि फटका कनेक्ट होणार नाही हे पाहिलं जाते सर्रासपणे फलंदाज शुभम इंगळेकडून. हो यावेळेस परिस्थिती थोडीशी गंभीर जरूर होती, परंतु परिस्थितीमधून मात्र बात काढली जाते. धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु संदेश पाटीलनं जी इनिंग खेळलाय 9 बॉल मध्ये 21 धावा. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले होते 3 फलंदाज, परंतु या परिस्थितीमधून मात्र मार्ग काढलाय बामणडोंगरी संघ आणि यासाठी सर तो ओळखला जातो बामणडोंगरी संघ. रडायचं नाही लढायचं, शेवटपर्यंत ही लढाऊ वृत्ती आजपर्यंत बामणडोंगरी संघाची प्रत्येकानं पाहिले आणि आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून ओळखला जातो तो अर्थातच जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. अर्जुनियन गोल्डी 11 पुरस्कृत हा संघ आज या मैदानावर खेळतोय. फार चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मेघना शेट पातेळ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित उरण तालुक्यामधील पहिली नाईट स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेचा पाहायला गेलं तर पहिली रजनी पहिली रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये सगळ्यात चांगला संघांचा खेळ मात्र आणि तो थरार क्रिकेटचा अनुभवाला मिळतोय तो तमाम क्रीडा रसिकांना. एक वेगळी परभणी मात्र आज दिले भूषण मात्रे आणि या संपूर्ण विठ्ठल क्रिकेट संघ जासई या संघानं. तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. टॉप बॉल निर्धाव चेंडूची सांगता दर्शन घरत आलाय गोलंदाजीला. पहिला बॉल मात्र निर्धाव पडलाय. रणजित ठाकूर ज्याच्याकडे सुद्धा मोठी फटके मारण्याची क्षमता आहे, चौकारानं खातं उघडलं होतं, परंतु दर्शन घरतच्या गोलंदाजीचा सामना करेल. हो पाठ स्पीड पहा मोठ्या प्रमाणामध्ये फिरली गेली होती. पाठला बॉल लागला की बाहेर गेलाच म्हणून समजा. तो चेंडू जर पाहिला तर थोडासा खाली राहतो, धीम्या गतीनं टाकतो आणि त्याचमुळे मी तर म्हणेन थोडंसं बीट केलं जात आहे फलंदाजाला. संदेश पाटीलला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे कारण त्यानं 9 बॉलमध्ये 21 धावा केल्यात. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आता मात्र वाढल्यात बामणडोंगरी टीमला. पुढे सरसावत मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र खोलात टाकला हा बॉल. ही व्यूहनीती आहे, ही चांगली ठाऊक आहे बामणडोंगरी संघाला, कारण कदाचित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तर केला जाणार नाहीये ना आणि त्याच प्रयत्नामध्ये होता फिल्डर, परंतु अगोदरच मनाशी ठाण मांडलं होतं की एकच रन मिळेल कारण संदेश पाटील फॉर्म मध्ये आहे. या मॅच मध्ये 21 धावांची तडाखेबंद खेळी साकारले आणि इथून आता मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला जाईल. 28 धावा लागल्यात. लढता येणारी धावसंख्या करावी लागेल ती बामणडोंगरी संघाला. लेफ्ट फ्रॉम ओव्हर द विकेट दर्शन तयार. दर्शनचा हा बॉल इथून मात्र फॉलो थ्रू मध्ये आणि फलंदाज होईल तो बाद रणजित ठाकूर. खेळी मात्र संपवावी लागेल. 4था हादरा बामणडोंगरी संघाला.
विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि आता मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. टॅलेंट प्रचंड आहे रोहितकडे. आले आले 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 34 धावा 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय चिंट्या रेड्डी. व्हेरी एनर्जेटिक खेळाडू समिता 11 नागाव टीमचा. चांगली फटकेबाजी करतोय. फलंदाजी सुद्धा त्याची स्ट्रॉंग आहे. अष्टपैलू खेळ सादर करण्यासाठी मात्र सज्ज झालाय चिंट्या. वाईट मुहूर्त विकेट इथे मात्र अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसळी मात्र पाहायला मिळते. पंच इशारा करतील इट्स अ व्हाईट बॉल. अनप्लेएबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलच्या स्वरूपात सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड. बऱ्याचशा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मात्र आज बामणडोंगरी संघ खेळतोय. यावेळेचा हा स्ट्रोक ऑन साइडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं सरकलाय. तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट दर्शन होता त्या ठिकाणी. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. शेवटचं षटक आहे त्यामुळे इथून मात्र हाणामारी करावी लागेल. मोठे फटके मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. संदेश पाटीलने एका बाजूला मात्र किल्ला लढवलाय. संघ संकटामध्ये होता आणि या संकटामधून बाहेर काढण्याचं काम मात्र केलंय ते या फलंदाजानं संदेश पाटील. दुसऱ्या बाजूला रोहित मात्रे सुद्धा मोठी षटकाराच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या झाली ती 43 धावा. मागच्याही मॅच मध्ये पारगाव संघानं शेवटच्या ओव्हरमध्ये धावा केल्या होत्या. शेवटचं षटक फार निर्णायक ठरतंय कारण तोपर्यंत मात्र प्रमुख गोलंदाजांची षटकं संपलेली असतात. 2 षटकं टाकली ती शुभम इंगळेनं. मंदार लवेकर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र दर्शन करतनं प्रतिम मारा केला. भेदक मारा पाहायला मिळालाय समिता 11 नागाव संघाचा. नेहमीप्रमाणे गोलंदाज सज्ज चिंट्या रेड्डी. चिंट्याचा हा बॉल तीन आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र पन्नास धावा अर्धशतक.
कॅबलचा हा बॉल प्रेक्षक पाहायला गेलं तर तिथे अगदी ओमकार नाईकचे वडील होते बहुतेक, त्यांना घेऊन गेला. अगदी मिठी मारायला जवळजवळ गेला होता. 15 बॉल मध्ये संदेश पाटीलला 54 धावा लागल्या. आज मात्र चांगले फटके कनेक्ट केलेत. बाची एज घेऊन बॉल मात्र शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु रोहित मात्रे सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो, परंतु त्यानं मात्र संदेश पाटीलला चान्स दिले. कारण ज्या पद्धतीनं ज्या वेगानं मात्र तो खेळला, परंतु साथी सहकारी रोहित मात्रे फक्त एक चेंडू खेळला आणि निखिल खोत शेवटचा चेंडू असेल. इथून मात्र चिंट्या रेड्डी सज्ज होतोय. चौकार आला तर 60 धावांचं टार्गेट. मागची मॅच मात्र 55 ची काय कमालीचा चुरशीचा सामना पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल आणि धावफल आणि मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मात्रे यांच्याकडून जिथे आज बऱ्याचशा इथे संघ खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स सुद्धा केलाय. बऱ्याचशे प्रमुख खेळाडू नाही आहेत संघाच्या स्क्वॉड मध्ये, परंतु रोहित मात्रे असेल आज मात्र संधी मिळाली. बराच वेळा शुभम असेल, शुभम सलामीला गेला होता. चांगली बॅटिंग आणि खऱ्या अर्थानं तेजस मात्र यांचं यश आहे. बराच वेळा यंगस्टरला मात्र संधी देत असतो आणि यंगस्टरना मात्र कधीही नाराज केलेला नाहीये. चांगला परफॉर्मन्स आजपर्यंत मात्र दाखवलाय या संघानं. 58 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी समिता 11 नागाव संघाला चॅलेंजिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभारली जाते. पाहूया कशा पद्धतीने मात्र या धावा चेस केल्या जाणार, की या धावांच्या जोरावर मात्र पावडडुंगरी संघ या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. दुसरं सत्र जर चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला एक नंबर खाली घे, थोड़ा खाली घे.
मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान आज बामणडोंगरीचे बरेच खेळ त्यामध्ये भानुदास म्हात्रे याला आपण पाहतोय. संदेश गोंधली नाहीये आणि तरी सुद्धा मात्र आज 57 धाबा उभ्या केल्यात. मागील मॅच मध्ये 57चं टार्गेट होतं, इथून मात्र आता 58चं टार्गेट आहे. 30 चेंडूने 58 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे समिधा नागाव या संघाला. अगदी उरण टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक जुना संघ म्हणून समिधा नागाव संघाची ओळख आहे. अगदी ग्रामीण संघ सुद्धा चांगला होता आणि व्यावसायिक संघ सुद्धा त्यांचा चांगला होता. इथून जाऊया येणारे 30 चेंडू आणि इथून मात्र 58 धावांची गरज ऑस्ट्रेलियाला आपल्याला पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलियातील प्रतीक ठाकूर आणि ऑस्ट्रेलियाला आपण चिंट्या रेड्डी यांना पाहू शकतोय. गोलंदाजीतून ओमकार नाईक अगदी वेगवान गोलंदाज, बामणडोंगरी संघाचा तेज तर्रार रफ्तारचा राजा म्हणून सातत्यानं ओळख आहे ओमकार नाईक याची. 30 चेंडू आणि इथून मात्र 58 धाबांचा पाठलाग करण्यासाठी समिधा नागाव संघ इथून मैदानामध्ये तैनात झालाय. अगदी P1चा पहिलं षटक ओमकारचा. वेगवान चेंडू होता, चेंडू तेज तर्रार होता, पाडल्यानंतर भन्नाट वेगानं पाहायला मिळतोय. अतिशय चांगली डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. बामणडोंगरी संघ सुरुवातीला अडचणी आल्या होत्या, पण त्यानंतर एक चांगली विध्वंसक पारी आपण पाहिली. ती चांगली पारी फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून अफलातून दर्जाचे फटके आलेत. तब्बल फलंदाजी करत असताना त्यांना 4 षटकार 2 चौकार ठोकलेत. आउट 43ची पारी आपल्या संघाला सावरले. यावेळी मात्र लेट कटचा फटका येणारे 28 चेंडू या अगोदरच्या चेंडूवर चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार देण्यात असेल. गोलावर अगोदरला खरं तर लेट कट आपल्याला पाहायला मिळाली आणि यानंतर या चेंडूवर बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चौकार. इथून मात्र जोरदार चेंडू होता, भन्नाट वेगाने फेकला होता, वेगावर स्वार झाला होता ओमकार नाईक. चेंडू पडल्यानंतर पण पाहू शकता भन्नाट वेगाने यशच्या हातामध्ये विसावला गेलाय. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागले गेले आहेत 8 धाबा. इथून तुम्हाला धाबा बनवायच्या आहेत 58 धाबा. आणखी 50 धाबांची गरज आहे. येणारे 26 चेंडू आणि इथून मात्र 50 धाबांची गरज. एक टाईट मॅच पाहायला मिळेल, चांगलं बॅटल आपल्या संघासमोर. इथून मात्र काय षटकार काय होते शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे.
हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते, प्रेशर टाकले जाते पंचांवर, पण इथून मात्र 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकताय समिधा नागाव प्रतीक ठाकूरने जर सलग 3 षटका ठोकले तर चेतन जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. येणारे इथून 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून 44 धाबांची गरज. 24 चेंडू आणि 44 धाबा. गोलंदाज इथून जीत खोत एक चांगले यंगस्टर या बांबडोंगरी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि इथून मात्र जीत खोत आपल्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 44 धाबांची गरज. अतिशय चांगला फटका चिंट्या रेड्डीचा. डीपर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. इथून मात्र तेजस म्हात्रे चेंडूची पकड करतायत. बऱ्याचशा संघांचं खरं तर मेंटर आहेत त्या, सातत्यानं व्यवस्थापक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, मेंटॉर म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि एक नेहमीच एक मोठमोठे संघ त्याच्या माध्यमातून बांधणी केली जाते अशी तेजस म्हात्रे जे आपण त्यांना डीप पॉइंट मध्ये पाहू शकताय. एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्यात 15 धाबा. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका टप्प्यानं चेंडू अडवलाय आणि सुंदररित्या फेकी. संदेश पाटील तिथे होते. एक धाव आणखी जोडली जाईल. एकेरी धाबेनिशी 16 धाबा धावपटला लागले गेल्यात. या अगोदर पूर्वार्धामध्ये 42 धाबा खरं तर संदेश पाटीलच्या बॅट मधून आपण पाहिला आहे. विध्वंसक खेळी, अतिशय चांगली खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चांगला फटका आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. आणि आज मात्र जाफरीच्या मैदानामध्ये तो आला आणि तो त्याच फॉर्मने खेळतोय चिंट्या रेड्डी. एक चांगला यंगस्टर उरण टेनिस क्रिकेटला मिळालाय. जीत खोतवर हल्ला बॉल चढवला जातोय. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. इथून यावेळचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. पुन्हा एकदा कमबॅक करून दिले जीत खोतनं. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता इथून होते. धावपटला धाबा इथून स्थिर पाहायला मिळतील 20 धाबा. इथून संघर्ष करावा लागेल. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, मात्र त्या पराभवामध्ये संघर्षामध्ये त्या माणसाला हवा आणि तो मात्र संघर्ष करत असताना सध्या समिधा नागाव पाहायला मिळतंय. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड होता. तकदीर पाटील यांना पाहतोय. म्हणजे दोन्ही हे डिपार्टमेंट आहेत ना, दोन्ही बंधू चांगले सांभाळतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये आलेला चेंडू ते सुरेखरित्या अडवतात, सुंदररित्या जेल घेतात. हे दोन्ही एकाच घरातील ही 2 बंधुराज त्यांचा डिपार्टमेंट चांगला सांभाळतात. इथून 20 धावसंख्येवर पहिला फलंदाज चिंट्या रेड्डी
त्याने एक चौका ठोकला तर तो बाद झाला. इथून शुभम इंगळे आणखी एक चांगला यंगस्टर उरण टेनिस क्रिकेट मधील जे नॉस्ट्राईक एंडला असतील. इथून येणारे 19 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे समिता नागाव संघाला. बामण डोंगरी संघ अगेन्स्ट करत असताना यावेळी बॅकफुटवर गेले आणि मोठा फटका खेळायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, पण शरीराचा वेध घेणारा इथून चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. इथून महत्वाचं राहिलं या षटकामध्ये फक्त धावा त्याने खर्च केला 6. एक सुंदर षटक पाहायला मिळालं. इथून येणारे 18 चेंडू आणि 38 उसकी छलक गई चुनरी की सर से सरक नागाव 18 मध्ये आता कल्पेश ठाकूर तैनात झालेत. रिव्हर्स फटका खेळायचा होता. स्विच हिटचा फटका थोडीशी फंबल आणि इथून मात्र एक धाव आणखी जोडली जाईल. कमबॅक केलं जात आहे त्यामध्ये बॅकअपला होते तेजस म्हात्रे त्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून येणारे 17 चेंडू आणि 37 धावांची गरज प्रतीकच्या बॅटमधून. या अगोदर आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि इथून मात्र त्याच फटक्यांच्या शोधामध्ये तो सुद्धा आहे. येणारे 17 चेंडू आणि इथून मात्र 37 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश तैनात असतील. यावेळी बॅटची लिडिंग एज खरं तर हृदयाची थोडीशी टोके चुकली होती समिता नागाव संघाच्या स्क्वॉड मधून. थोडासा आवाज आला होता पण त्यानंतर ही कॅच जमिनीवर पडल्यानंतर त्याने सुद्धा श्वास सोडलाय. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल कारण येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 36 धावांची गरज. एक मोठं बॅटल. ही चांगली मॅच आपल्या समोर आले. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला आपण पाहतोय अर्जुन अँड गोल्डी बामण नवरी तर दुसऱ्या बाजूला समिता नागाव. यावेळेचा फ्लोवर फुल टॉस होता शुभम इंगळे समोर. इथून डीप विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. आणखी 23 धावा 23 रन्स. येणारे 15 चेंडू आणि इथून मात्र 35 धावा. मागील मॅच सुद्धा अशीच रंगली होती. पारगाव विपक्ष ट्रॉम्बे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या 2 चेंडूपर्यंत ती मॅच रंगायला पाहायला मिळाली होती. पॉपिंग क्रीजच्या पुढे जाऊन पदत आली तर चांगलं होतं. फुटवरचा चांगला वापर केला होता पण तेवढीच चांगली गोलंदाजी कल्पेश ठाकूरचं आपण कौतुक करूयात. अप्रतिम षटक फेकलंय. प्रत्येक ठाकूरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. रिव्हर्स करण्याचा इथून प्रयत्न. इथून पसली मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या हा चेंडू अडवला जातो. लेग बाय स्वरूपात धाव आली जाते. धाव कशा नाही धावा येणं फार गरजेचं असेल समिता नागाव संघासाठी. आता मात्र धावांसाठी धाव करताना पाहायला मिळतात. इथून येणारे 13 चेंडू आणि 34 धावांची गरज. सुंदररित्या क्षेत्ररक्षण सुंदररित्या गोलंदाजी शुभम इंगळे चांगला फटका बराच काळ
4 धाबा, एक बाईची धावा आल्या, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 34 धाबांची गरज आहे. पूर्णपणे खरं तर धाबांना इथं लगाम लागवला जातोय बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून. ही खरं तर ओळख आहे, या संघाचं नाव संपूर्ण रायगड ठाणे परिसरामध्ये दणदणून सोडलंय. अतिशय चांगला खेळ त्यांचा सातत्यानं पाहायला मिळतोय. तेजस म्हात्रे अँड कंपनी संपूर्ण बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि अजून एक स्पर्धा ते गाजवण्यासाठी इथून तैनात आहेत. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासी आयोजित भव्य दिव्य रणजी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतो. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 34 धाबांची गरज. ऑनस्ट्राईकला आहेत प्रतीक ठाकूर, जे 11 चेंडू खेळले आणि 16 धाबा त्यांनी कुठून काढल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी राहिले. फक्त 12 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्यात. ही बामणडोंगरी संघाची ओळख आहे. इथून निखिल खोत दाखल होतील, आणखी एक यंगस्टर गोलंदाज आहे. जीत खोत असेल, निखिल खोत, अतिशय चांगली गोलंदाजी. फार कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या संघामध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलंय. यावेळचा तेच तर्रा चेंडू फेकायचा होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता थोडी चेंडूनी उचली घेतली आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. हा अव्वांतर चेंडू आहे. आणखी एक धाव जोडली जाईल आणि इथून येणारे आता 12 चेंडू आणि इथून 33 धावांची गरज आहे. इथून निखिल खोत कमबॅक करून देईल का या संघाला? पण प्रतीक ठाकूरकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्या बॅटमधून मोठे फटके सध्या नागाव संघ सुद्धा पाहतोय. पण इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकदा आणखी जोडली जाईल. एका धाब्याने काही बिघडणारे नाही आहे बामणडोंगरी संघाचं, कारण इथं आता मात्र गरज आहे. षटकार चौकारांची भाषा बोलली जाईल का समीदा 11 नागाव संघाच्या बाजूनं? यावेळचा चांगला फटका आहे. फलंदाज इथून येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 30. एका दुसरा मोठा फटका. पण एक यंगस्टर निखिल खोत इथून चांगलं कमबॅक करून देईल का आपल्या संघासाठी? 10 चेंडू 30 धावांची गरज. अकोट टप्प्याचा चेंडू होता. अतिशय चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते, परफेक्ट डिलिव्हरी. इथून मात्र कमबॅक केलं जातं. येणारे झुकताना पाहायला मिळेल, पण ते फटके कुठल्या पंजाच्या बॅट मधून येतील. वेद जाधव पुन्हा तैनात आहेत. चांगला फटका बराच काळ. मागील मॅच मध्ये 6 मध्ये 15
ट्रॉम्बे संघाच्या ट्रॉम्बे संघासमोर मॅच होता हा या अगोदर षटक फक्त चार धाबांचं फेकलं होतं. 6 ला इथून बनवायचे आहेत 16. चांगला फटका आहे बराच काळ नवीन फलंदाज दर्शन घरत पुढे येणारे 5 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा वापसी करत असलेल्या सामन्यामध्ये इथून आपण पाहू शकता अर्जुन अँड गोल्डी बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा वापसी करताना पाहायला मिळतोय. कारण येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 16ची गरज आहे. विवेक जाधवकडची क्षमता आहे. या अगोदर त्यांना खरं तर लगावलेले 2 षटकार प्रेक्षकांना आठवतात. कारण 5 चेंडू तो वैयक्तिक खेळला आणि 16 धाबा त्यानं जमा केल्यात. या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच जिंकायचं असेल तर येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 16 धाबा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 5 मध्ये 16 तेच तर वेगवान चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फक्त पाहतच बसले आणि नजरे समोरून हा चेंडू निर्धाव परीचा फेकला जातोय. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 16 धाब्यांची गरज. समीदा 11 नागाव की बामणडोंगरी कुठला संघ ट्रॉम्बे संघ अगेन्स्ट करणार. 4 चेंडू 12ची गरज. 4 चेंडू 16ची गरज. या वेळचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. दुसरी धाव घेत असताना इथून मात्र डेंजर एंड दाबत होते आणि फलंदाज होतील दुसरी धाव घेत असताना धावबाद. विवेक जाधव इथून मात्र सलामीला असतील आणि नॉनस्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. या समीर मैदानामध्ये दाखल झाले. 3 चेंडू आणि 15ची गरज. हा सामना जरी जिंकला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजासाठी. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 15 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एका दुसरा मोठा फटका इथून हा तर निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघासाठी. मोठे फटके आतापर्यंत विवेकच्या बॅट मधून झाले. 17 धावे तो वैयक्तिक करतो. चांगला फटका पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कौतुक करूया क्षेत्ररक्षकाचं. एक धाव जोडली जाईल आणि इथून मात्र येणारे 2 चेंडू आणि आता गरज आहे 14 धाबा. 2 चेंडू 14 धाबा. या व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू आणि इथून मात्र 14 धाबा. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू त्यावेळी मोठा फटका खेळायचा होता. तैनात नाही आहे. चेंडू चेंडू आणि मात्र 12 ऑफ स्ट्राईकला आहे समीर.
चांगली गोलंदाजी कल्पेश ठाकूरचा आपण कौतुक करूयात. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केलंय. अप्रतिम गोलंदाजी राहिलंय या सामन्यामध्ये. संपूर्ण बामणडोंगरी संघाच्या बाजूने सामना जिंकण्याचं संपूर्ण कार्य यावेळी अगदी खोलामध्ये चेंडू होता आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय आणि अर्जुन जिंकतोय. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. चला दोन्ही संघ